नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 25 मे म्हणजेच रविवारी होणाऱ्या UPSC पूर्वपरीक्षेबद्दल जे आहे काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय। सर्वप्रथम आताचं जे वातावरण आहे, एकतर वादळी वारे जे आहेत त्याच्याबरोबर अवकाळी पाऊस आहे। पुण्यासारख्या शहरामध्ये जी परिस्थिती आजच्या डेटमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं आहे। इतर याच्यामध्ये मुंबईसारखं शहर जे आहे त्याच्यामध्ये लोकलचे इश्यू होऊन जातात। सो या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे की जर तुमचं परीक्षेचं सेंटर अशा शहरांमध्ये असेल, तिथं अशी सिच्युएशन आजच्या डेटमध्ये किंवा कुठलंही दुसरं शहर असेल तर तिथं आजच्या डेटमध्ये अशी सिच्युएशन येऊ शकते। त्यामुळे जे आहे तुम्ही परीक्षेचं तुमचं जे सेंटर आहे त्या सेंटरच्या जवळपास जर असाल राहिला तर ते कधीही योग्य राहील। आदल्या दिवशी गेलात तर ते बेस्ट असणार आहे। आता ज्या वेळेस आपण पेपर सॉल्व्हिंगचा विचार करतो बघा, तर पेपर सॉल्व्हिंगसाठी जे आहे जेव्हा आपण आपली OMR शीट आपल्याला मिळणार आहे, आन्सर शीट, तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की त्या OMR वर तुमचा नंबर जो आहे तो फार प्रॉपरली तुम्ही लिहिला पाहिजे। पेपरचा कोड असेल, सेंटरचा कोड असेल, परीक्षेचं नाव असेल, तुमचा रोल नंबर असेल। बऱ्याचदा काय होतं की वरती तुम्ही फिलअप प्रॉपर करता, खाली गोल करताना डार्क करताना सर्कल गडबडतात। सो घाई गर्दी न करता त्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे, कारण ती आन्सर शीट जी आहे तर ती बदलून मिळणार नाही आहे। त्याच्या संबंधीचे जे कन्सर्न आहेत ते फार क्लिअर असतात बघा। सो ती एक फार महत्त्वाची गोष्ट असते आणि तिथं जर काही चूक झाली तर तिथून त्याचा इम्पॅक्ट पुढच्या 2 तासात आपल्या पेपरवर असणार आहे। अशी चूक जर आपण GSला केली तर त्याचा इम्पॅक्ट CSATवर पण असणार आहे। सो ही एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। दुसरी महत्त्वाची बाब आहे ते वेळेचं नियोजन। जसं आपण परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचं नियोजन करतो तसं पेपर देत असताना, तो पेपर सॉल्व्ह करताना पण वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे। 100 प्रश्न आपले प्रॉपरली वाचून होणं, त्या प्रश्नांवर जे आहे आपण विचार करणं आणि ज्या वेळेस आपण पेपर सोडवतो तर लास्ट जे आहे 2 दिवसांपूर्वी जे आर्टिकल लोकसत्ताला मी लिहिलं होतं की पेपर कसा सोडवावा, याच्यामध्ये मी तुम्हाला एक 3 राऊंड सिस्टीम तिच्यात दिली होती की पहिला राऊंड जो असतो पेपर सोडवताना ज्या वेळेस आपण 100 प्रश्न वाचतोय तर त्या पहिल्या राऊंडमध्ये जे 100% शुअर आहेत अशा प्रश्नांचीच उत्तरं तुम्ही जे आहे दिली पाहिजेत। आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडमध्ये आपण 50-50 कडे जे आहे तर ते वळतो आणि त्याच्यानंतर एक सफिशियंट जर तुमचा अटेम्प्ट असेल, आता अटेम्प्टच्या बाबतीमध्ये पण तिच्यात क्लिअर मी दिलेलं होतं की दॅट इज 80-85% 80 और 85 जे आहे प्रश्न GSच्या बाबतीत। आणि जर CSATच्या बाबतीत विचार केला तर CSAT हा ॲक्युरेसी संबंधीचा पेपर आहे, कारण तुम्हाला जे आहे 66 मार्क्स घ्यायचे आहेत तर तिथं जे आहे 50-55 पण ॲक्युरेसीचा विचार करता एक चांगला अटेम्प्ट मानला जाऊ शकतो। मग त्या केसमध्ये तुम्ही हे 3 राऊंड करताना जे आहे वेळेचं नियोजन करणं अपेक्षित आहे। असं होता कामा नये। बऱ्याचदा असंही होतं की GSचा पेपर लेंथी आला, म्हटल्यानंतर जे आहे की आपण तो पेपरच वाचून होत नाही, 100 प्रश्न वाचून नाही झाले, 100 वाचले पुढचे 100 प्रश्न वाचून नाही झाले, असा तो सिनेरिओ त्याच्यामध्ये येतो। सो ही एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेऊनच काम करणं अपेक्षित आहे। पेपर वाचताना पण घाई करू नका, प्रत्येक प्रश्न नीट वाचा, त्याच्यामध्ये आपल्याला सिली मिस्टेक टाळायचे आहे। कारण तुम्ही जर बघितलं बघा ॲनालिसिस ज्यांनी आधी प्रिलिम दिलेले आहेत तर बऱ्याचदा असं होतं की आपण सिली मिस्टेकमुळे 2-2, 3-3 सिली मिस्टेक करतो पेपरमध्ये आणि तिच्यातून आपल्याला लॉस होतो। तर असं होता कामा नये। त्यामुळे एक गोष्ट इथं फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही पेपर वाचता इनकरेक्ट, करेक्ट किंवा एखादं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट पूर्ण नीट वाचा। कधी कधी अर्धं स्टेटमेंट बरोबर असतं, अर्धं स्टेटमेंट चुकीचं असतं। तुम्ही अर्धं स्टेटमेंट वाचलं आणि बरोबर म्हणून त्याला कन्सिडर केलं आणि पुढचं स्टेटमेंट त्याचं जे आहे त्याचा पुढचा B भाग जो असेल तो चुकीचा असेल तर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो। बऱ्याचदा आपण जे आहे ऑप्शन्स पण नीट बघितले पाहिजेत। ऑल ऑफ द अबोव असेल, नन ऑफ दीज असेल, इथं पण बऱ्याचदा जे आहे ट्रिक्स असतात की त्याच्यामधून जे आहे की ते उत्तर असू शकतं का। सो या संबंधी गोष्टी आपण डील केल्या पाहिजे। बरं, हे करत असताना जो गेस आपण करतो तो गेस ऑन द बेसिस ऑफ नॉलेज पाहिजे। आपण केलेल्या अभ्यासाच्या आधारे आपण ते केलं पाहिजे, न की आपण फक्त गेस करायचा आहे, तुक्का मारायचा आहे तर तो अंदाज पंचे 312 असं होता कामा नये। आपण जे वाचलेलं आहे, जे ठोकताळे आपण लावणार आहोत ते ऑन द बेसिस ऑफ नॉलेज लागले पाहिजेत, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट असते पेपर सोडवताना ओव्हर थिंकिंग। खूप जास्त विचार जर केला एका प्रश्नावर तर तिथं चुकण्याचे चान्सेस जास्त असतात। म्हणजे तुम्ही पेपर वाचला, प्रश्न वाचला आणि प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला क्लिक झालं की अरे याचं उत्तर हे आहे, पण तरी तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंकिंग केली तर असं पण आढळून येतं की ओव्हर थिंकिंगमुळे जे आहे की बरोबर येणारं उत्तर जे आहे ते तुम्ही चुकवता। त्यामुळे ह्या गोष्टींचं पण भान आपण जे आहे तर ते ठेवलं पाहिजे। बरं, हे सगळं करत असताना जे आहे आपल्याला
आपला जो अटेम्प्ट असणार आहे GSचा तर तो एक सॅटिस्फॅक्टरी अटेम्प्ट असला पाहिजे. मेरिटचं गणित जर लक्षात घेतलं आपण तर गेल्या 2 वर्षामधलं जे GSचं मेरिट आहे ते ॲज कम्पेअर टू आधीचे 5-1 वर्ष ते कमी आलेलं आहे. बिलो 90 आपल्याला ते आकडे दिसतात. मग त्या केसमध्ये त्याच्यात एक मेजर रोल जो आहे तो CSATचा आहे. कारण 2023चा जो CSATचा पेपर होता हा CSATचा पेपर आतापर्यंतचा इतिहासाचा सगळ्यात टफ पेपर होता, ज्याच्यामध्ये 200 पैकी 66 मार्क पण बऱ्याच लोकांना मिळवता आले नाही. आणि त्याच्यामध्ये भीतीमुळे काही लोकांना ते मिळवता आले नाही. म्हणजे काही लोकांनी तोच पेपर नंतर घरी बघितला तर त्या केसमध्ये त्यांचं म्हणणं होतं की नाही हे जर शांतपणे डील केलं असतं तर हे वर्क झालं असतं. सो पॅनिक होता कामा नये, ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुम्हाला सलग 4 प्रश्नांची 6 प्रश्नांची उत्तरं नाही आली आणि तुम्ही एकदम पॅनिक मोडमध्ये गेला तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरतं. सो ही एक महत्त्वाची बाब प्रत्येकाने लक्षात ठेवा की एनी हाऊ आपल्याला कूल राहून गोष्टी डील करायच्या. तुम्ही जर कुंफू पांडा नावाचा चित्रपट बघितला असेल बघा तर तो कुंफू पांडा आपल्याला व्हायचा आहे. एकदम पीसफुली जर गोष्टी डील केल्या तर गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतात. आणि CSATच्या पेपरच्या बाबतीमध्ये 2023चा जो काही सगळा सिनॅरिओ होता त्याला झालेला विरोध असेल, त्याच्यावर जी काही मतं लोकांची होती त्यातून मग UPSCने 2024ला थोडा रिलीफ दिलेला आहे. सो त्यामुळे जे आहे की CSATचा पेपर आपण ऑब्वियसली तो खूप टफ राहील असं नक्कीच वाटत नाही आता पण जे आहे ते. आता तो रविवारी पेपर आल्यानंतर लक्षात येईल. पण तिथेही तुम्ही जे आहे त्या पेपरला कॅज्युअली घेऊ नका. त्या पेपरवर जे आहे आता मधल्या काळामध्ये जवळपास जे आहे 41 आर्टिकल्स जे आहेत तर ते UPSC प्रिलिम्सवर मी लिहिलेत. तिथेही तुम्हाला सगळं ॲनालिसिस दिलेलं होतं CSAT संबंधीचं. तर कॉम्प्रिहेन्शन आणि नंबर सिस्टीम अशा याच्यावरून जर डील केलं तर तुम्हाला जे आहे क्वालिफाईंगसाठी गोष्टी सोप्या होऊ शकतात. सो CSATसाठी पण आपण जे आहे तर ते प्रॉपरली गोष्टी डील केल्या पाहिजेत. आता GS आणि CSATचा जो पेपर असतो त्या पेपरच्या मधला जो काळ आहे आपला त्या काळामध्ये जे आहे एक फार महत्त्वाची बाब असते ती म्हणजे काय की आता मध्ये मोठा गॅप असतो. मग 2-3 तासाचा गॅप आहे. मग त्या केसमध्ये काय करायचं, इकडं फिरू तिकडं फिरू. आता मी सुरुवातीलाच लेक्चरच्या आधी सांगितलं की आताची परिस्थिती खूप वाईट आहे आणि पाऊस येणं किंवा बऱ्याचशा सेंटरवर बाहेर बसायला जागा पण नसते. त्याच्यामुळे तुमच्याकडे तुमचं रेनकोट किंवा छत्री किंवा जाताना काही न्यूजपेपर्स वगैरे कुठं काही बसायचं असलं, पाणी असेल तर त्या बेसिक गोष्टी तुमच्याकडे असाव्यात. तुमचं स्वतःचं जे आहे पिण्याचं पाणी तुमच्याकडे असावं. बाहेरचं पाणी ते शुद्ध असेलच असं नाही आहे. किंवा बऱ्याचशा सेंटरवर अचानक गर्दी होते संडेला, तिथल्या लोकांना पण माहीत नसतं. त्यामुळे तिथं खाद्यपदार्थ मिळतील नाही मिळतील. सो फ्रूट्स तुम्ही कॅरी करू शकता. सो स्वतःकडे स्वतःचं पाणी, तुमच्या मधल्या ब्रेकमध्ये तुम्हाला काही खायचं असेल अशा गोष्टी ज्या आहेत त्या पण खूप जास्त पण खाऊ नका. लेथार्जिक होतो आपण. खूप जास्त खाल्लं दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेतच आपल्याला जे बौद्धिक काम जरा जास्त आहे तिकडं. CSAT म्हटल्यानंतर गणितं सोडवायची आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो आपल्या याच्यावर होतो. सो हा मुळात त्याच्यामध्ये एक कन्सर्न आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने ज्या आहेत तर त्या गोष्टी करा. बरीच लोक जी आहे मधल्या सुटीमध्ये जे आहे रूम जवळ असेल, घर जवळ असेल तिकडे जातात. मधल्या काळामध्ये जे आहे पाऊस आला, काही झालं, ओके, रोड जाम झालेत. एक गोष्ट लक्षात घ्या की काही कारणास्तव मधल्या सुटीमध्ये शक्यतोवर सेंटर तुम्ही तुमचं सोडू नका. दोन्ही पेपर प्रॉपरली द्या. त्याच्यानंतर तुमचं सेंटर जे आहे तर ते तुम्ही सोडलं पाहिजे. त्याच्या आधी जे आहे तर तुम्ही सेंटर सोडू नका. आणि पेपर जो आहे बघा सर्वांसाठी तोच पेपर असतो. एखादा पेपर एखाद्या वेळेस तो कठीण असू शकतो, सोपा असू शकतो, पण त्या केसमध्ये सर्वांसाठीच तो असणार आहे. तुमच्या एकट्यासाठी तो पेपर तसा नाही आहे. त्यामुळे पॅनिक मोडमध्ये जायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. कूल राहून डील करायचं की तुम्ही जे वाचलेलं बघा सिंपल आहे. एक जर पॉलिटीचा विचार केला तर लक्ष्मीकांत आपण वाचतो. मग पॉलिटीचं लक्ष्मीकांत येतं. मग पॉलिटीचं लक्ष्मीकांत ज्यावेळेस आपण वाचतोय तर त्या केसमध्ये एक सिंपल गोष्ट काय येते की पॉलिटीच्या लक्ष्मीकांत अख्ख्या जगाने तेच वाचलेलं आहे. मग त्याच्या पलीकडे जर एखादा प्रश्न जात असेल तर जसा तुम्हाला त्रास होतो तसा इतरांना पण त्रास त्याचा होतो. त्यामुळे पॅनिक न होता जर कूल राहून तुम्ही गोष्टी डील केल्यात, कुठले प्रश्न आपण सॉल्व्ह करायचे, कुठले नाही करायचे, कुठले सोडायचे, याच्यावर पण जे आहे आपलं मत क्लिअर पाहिजे. सो दॅट जे आहे आपण निगेटिव्ह मार्किंगमध्ये जात नाही. कारण इथं निगेटिव्ह मार्किंग आहे त्याचंही भांडणात ठेवायचं आपल्याला. ओके, सो मायनस जे आहे 3:1चा रेशो आहे. 3 चुकले तर एका बरोबरचे मार्क जातील तुमचे. सो ती बाब पण लक्षात आपण ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे आहे अटेम्प्ट जो आहे तो केला पाहिजे. नाही तर उद्या असं व्हायचं की आपण इन होणार होतो परंतु आपल्या स्वतःच्या जास्तीच्या अटेम्प्टमुळे नको ते प्रश्न अटेम्प्ट करून आपण मायनसमध्ये गेलो, नकारात्मक याच्यातून बाहेर पडलो. असं होता कामा नये. सो ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत. सर्वांना टीम स्पॉटलाईट तर्फे आणि स्पॉटलाईट अकॅडमी तर्फे 25 मे रोजी होणाऱ्या UPSC प्रिलिम्ससाठी खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तुम्ही पेपरला सामोरे जा, आत्मविश्वासाने सामोरे जा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण रविवारी संध्याकाळी जे आहे पेपरच्या ॲनालिसिसमध्ये यूट्यूबवर भेटूयात. धन्यवाद.